सामर्थ्य राजा आहेस. तुझं वर्णन, तुझ्या महानतेचं वर्णन करण्याकरिता आमची मुख तू उघड, आमची अंतःकरण तू उघड, आमच्या जिव्हा तू उघड. यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आतापर्यंत कृपा मंडळीवर तू मोकळी करत आला आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. प्रभू परमेश्वरा, उपकार स्मरणाचं जे सामर्थ्य आहे, ज्याद्वारे निर्भीडपण प्राप्त होतं, ज्याद्वारे आमचा पिता आमच्या बरोबर आहे याची खात्री व शाश्वती प्राप्त होते. प्रभू परमेश्वरा, ती प्रत्येक मंडळांमध्ये, प्रत्येक विश्वासणाऱ्याला, ज्याला तू तुझ्या नावासाठी निवडलेस व वेगळं केलेस, त्या प्रत्येकाला व्हावी यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, आम्हाला तू प्रार्थना करण्यासाठी, उपास करण्यासाठी, तुझं वचन वाचण्यासाठी तू सहाय्य व मदत करावं. प्रभू परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही उपास करतो त्यावेळेस आम्ही माणसांना दाखवण्यासाठी करणार नाही. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, जे आम्ही सामाजिकरित्या प्रार्थना करतो, त्याच्या आधी आम्ही एकांतामध्ये तुझ्या जवळ आपला क्वालिटी टाइम इन्व्हेस्ट करावा आणि मग जगासमोर यावं. यासाठी तू आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला, या भूतलावर जितके विश्वासणारे आहेत, या भारत देशामध्ये जितके विश्वासणारे आहेत, त्या प्रत्येकाला ते सामर्थ्य दे, ते कृपा दे, जेणेकरून प्रभू परमेश्वरा, जेव्हा आम्ही आपलं मुख उघडू त्यावेळेस सामर्थ्य रिलीज होईल. पवित्र आत्मा स्वतः आमच्याद्वारे बोलेल. हे सामर्थ्य प्रभू परमेश्वरा या दिवसांमध्ये, येणाऱ्या प्रत्येक शतकांमध्ये, येणाऱ्या प्रत्येक युगांमध्ये मंडळींच्या जीवनांवर मोकळं करण्यात येवो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासा